नमस्कार. महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपले स्वागत. पाचोरा तालुक्यातील असंखेडा गावातील क्रांतीज्योती शेतकरी महिला बचत गटाने सामूहिक शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. 16 महिलांनी 16 एकरवरील सामूहिक शेतीचा प्रयोग कौतुकास्पद. क्रांतीज्योती शेतकरी महिला बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन शेतीत घडवून आणलेली ही क्रांती ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाचा एक उत्तम उदाहरण आहे. पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप 2026मध्ये या असंखेडा येथील क्रांतीज्योती शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून 100% सेंद्रिय निविष्ठा तयार करून ते आपल्या शेतात वापरत आहेत. लागवडीपासून ते अंतर मशागतीसह सर्व कामे गटाच्या माध्यमातून महिला करीत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गट शेती करणे हा अतिशय धाडसी आणि काळाच्या पाऊलखुणा ओळखणारा निर्णय आहे. यामुळे पाण्याचे नियोजन आणि पिकाची उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेदच्या ग्रामसखी माधुरी पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. असंखेडा येथील क्रांतीज्योती शेतकरी महिला बचत गटाच्या महिला शेतात चिकट सापळे लावताना या चिकट सापळ्यामुळे मावा, पांढरी माशी, फुलकिडी, तुडतुडेसाठी वापरतात आणि चिकट सापळे लावल्याने कीटकनाशक फवारणीवरील खर्च कमी लागतो असे महिलांनी प्रयोग करून बघितले आहेत. नमस्कार. आम्ही क्रांतीज्योत महिला गट शेतकरी गट बोलतोय. आम्ही फार्मर कप मध्ये सहभाग घेतलेला आहे. आम्ही आज सगळं महिला मिळून ललिता बुधा पाटील यांच्या शेतामध्ये एकजूट होऊन चिकट सापळे लावत आहोत. आणि चिकट सापळ्याचे फायदे हे पांढरी माशी, बुरशीनाशक, जे कीटक वगैरे असतात त्यांना ते चिटकून जाताना आपल्याला जास्त फवारणीची गरज पडत नाही. त्याच्यामुळे आम्ही आता फार्मर कप मध्ये भाग घेऊन आम्हाला माहित झालेलं आहे की चिकट सापळे लावून कसे फायदे होतात असे. तर माझे नाव माधुरी जगदीश पाटील. मी गाव पातळीवर ग्रामसखी म्हणून कार्यरत आहे. आम्ही 16 महिला मिळून क्रांतीज्योत शेतकरी महिला गटाने फार्मर कप मध्ये भाग घेतलेला आहे. आम्ही प्रत्येकाच्या शेतात जाऊन अर्जीपडजीने कामे करतो. जसे की लागवड आम्ही एकत्रित केली, परत आम्ही निंदणी एकत्रित केली, फवारणी एकत्रित केली, त्यानंतर आम्ही मटेरियल सुद्धा एकत्रित दिलेलं आहे आणि एकत्रित खरेदी सुद्धा केलेली आहे. लागवडीला आम्हाला 1,10,000ची मदत झाली.